ठरलं तर मग या मालिकेच्या आता येणाऱ्या भागामध्ये संतोषची एंट्री खूप धमाकेदार रंगत राहणार आहे। संतोष जो आपल्या बायकोला घेऊन पळून गेलेला असतो, आता मात्र इकडे सुटका झाल्यावरती अर्जुन संतोषच्या सेफ्टीसाठी त्याला आता पुन्हा एकदा परत आणतो आणि या सगळ्यामध्ये संतोष परत आलाय म्हटल्यावरती त्याला पकडण्यासाठी इकडे आता साक्षी महिपतीचा सापळा रचला जातो आणि या स्वतःच्या सापळ्यात साक्षी महिपती अडकतात। कारण संतोषचं बोलणं आणि साक्षी महिपतीचा रचलेला सापळा हा चैतन्याच्या समोर आलेला असतो। चैतन्याला हे सगळं समजतात, त्याला आता खूप मोठा धक्काच बसतो आणि या सगळ्यामध्ये अर्जुन आणि सायली यांच्यामध्ये आपण खूप मोठं विश्वास न ठेवून चूक केली हे चैतन्याला समजतात। चैतन्याने घेतलेली ॲक्शन जबरदस्त असते। चैतन्य काय ॲक्शन घेतो, चैतन्य अर्जुनची हात मिळवणीचा जबरदस्त प्लॅन कसा होतो, सायली याच्यामध्ये काय भूमिका निभावते आणि संतोषने आणि अर्जुन जाळ्यात महिपती साक्षी कसे अडकतात या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। फायनली अर्जुन सायलीला घेऊन घरी आलेला असतो। घरी आल्यावरती सगळेजण सायलीला खूप प्रेम करतात। म्हणजे आता कल्पना आणि विमलला तर सायलीला कुठे ठेवू आणि कुठे नको असं झालेलं असतं, पण अर्जुन कुणालाही जास्त सायलीसोबत बोलून देत नाही। तो सायलीला घेऊन आतल्या खोलीत जातो। त्याला आता सायलीबद्दल महत्त्वाची सगळी माहिती जाणून घ्यायची असते। काहीही झालं तरी सायलीसोबत काय घडलं होतं हे सत्य त्याला जाणून घेणं महत्त्वाचं असतं। म्हणून तो सायलीला घेऊन रूममध्ये येतो आणि मला सगळं सत्य सांगा, जे काही त्या दिवशी घडलं ते सगळं सत्य तुमच्या तोंडून मला ऐकायचं आहे। फायनली आता सायली अर्जुनला सगळं सत्य सांगते। ती सांगते की मी संतोषच्याकडे गेले होते, संतोषने मला पेन ड्राईव्ह दिला, त्याच्या मुलीचा मी जीव वाचवल्यावरती मी त्याची कान उघडणी केली। त्याला सांगितलं की मुलीला एवढंसं काही झाल्यावरती तुला इतकं वाटतं तर अर्जुन सरांना त्यांच्या वडिलांना जेलमध्ये पाहून काय वाटलं असेल, ते निरपराधी असताना। मग त्याला माझं म्हणणं पटलं। तो मला म्हटला तुम्ही माझ्या मुलीचा जीव वाचवलं, मी तुम्हाला पेन ड्राईव्ह देतो। मग तो मला पेन ड्राईव्ह द्यायला गेला। आम्ही पेन ड्राईव्ह घेतला आणि तिकडून बाहेर पडलो। संतोष आणि त्याची बायको सुद्धा घरामध्ये नाहीत असं अर्जुन सांगतो। मी त्याच्या घरी गेलो होतो, संतोष आणि त्याची बायको घरी नाही। सायली सांगते हो, ते मला म्हटले की आम्ही सेफ ठिकाणी आमच्या गावाला जाऊ। यावरती अर्जुन म्हणतो आणि मग सायली सांगते मी फक्त पेन ड्राईव्ह घेऊन बाहेर पडले, पण कशी कोणास ठाऊक तिकडे साक्षी बहुतेक आली असेल किंवा महिपती, त्यांच्या गुंडांनी मला किडनॅप केलं। यावरती अर्जुन म्हणतो तुम्हाला त्यांच्याच गुंडांनी किडनॅप केलं कशावरून? यावरती सायली सांगते मी त्यांच्या घरी गेले तेव्हा माझे डोळे उघडे होते, मी पाहिलं त्यांचा बंगला आणि त्याच वेळेला तिथे एक बाईक पार्क होती, त्याच्यामध्ये मी तो पेन ड्राईव्ह ठेवला, कारण मला माहिती आहे यांनी मला पेन ड्राईव्हसाठी किडनॅप केले। अर्जुन म्हणतो कोणती बाईक? मग आता सायली त्या बाईकचा नंबर सांगते। अर्जुनला कळतं ही बाईक चैतन्याची आहे। तोपर्यंत महिपतीला समजलेलं असतं की सायली आपल्या जाळ्यातून सुटून गेलेली आहे। सायली आपल्या जाळ्यातून निसटले म्हटल्यावरती महिपतीचा राग अगदी शिगेला पोचतो। तो म्हणतो बघितलंस काय घडलंय? आता जर का सायलीने सगळं तिकडे जाऊन सत्य सांगितलं तर आपलं काही खरं नाही। तुला कळतंय का, या सगळ्यामध्ये अर्जुन आपल्याला सोडणार नाही। यावरती साक्षी सांगते हो, पण तिच्याकडे पुरावा काय आहे? यावरती महिपती म्हणतो तो पेन ड्राईव्ह आहे कुठे? यावरती साक्षी म्हणते पण तो तिच्याकडे पण नव्हता, कारण तिची पर्स वगैरे सगळं आपण काढून घेतलं, चेक केलं आणि ती अशीच तिथे बसलेली होती। मग पेन ड्राईव्ह कुठे असणार आहे? मला माहिती आहे की पेन ड्राईव्ह तिच्याकडे नव्हताच, मग पेन ड्राईव्ह गेला कुठे? यावरती महिपती म्हणतो मग या गडबडीत कुठे पडला का, आपल्याला आउट हाऊसचा शोध घ्यायला पाहिजे। असं म्हणत महिपती साक्षी आउट हाऊसचा शोध घेत असतात। चैतन्याला हे सगळं ऑड वाटतं, म्हणजे त्या दिवशी पाईप आहे असं सांगितलं, आज आउट हाऊसचा शोध घेत आहेत, नक्की काय चाललंय? त्या मात्र केसच्या संदर्भात पुन्हा एकदा अर्जुन आणि इकडे चैतन्य यांची गाठभेट होते। त्यावेळेला अर्जुन चैतन्याकडे पाहतो आणि तो विचार करतो चैतन्याने बाईक तर बाहेर आणली असेल, म्हणून चैतन्य आत आल्यावरती अर्जुन बाईकच्या इकडे जातो, बाईकचं पाऊच चेक करतो। पण त्याच वेळेला चैतन्याने मेहता आणि मेहता केसचे काही कागदपत्र काढत असताना आपल्या पाऊचमधून तो पेन ड्राईव्ह काढलेला असतो। हे आता अर्जुनला कळत नसतं। मग अर्जुन विचार करतो की नक्की काय घडले आणि चैतन्य अर्जुनला आपला पाऊच चेक करताना पाहतो। चैतन्य विचार करतो हा नक्की माझ्या बाईकचा पाऊच का चेक करतोय? त्याला थोडासा अविश्वास वाटायला लागतो।
तोपर्यंत इकडे आता रविराजांना महिपतींचा कॉल येतो. महिपतींना रविराज सांगतात की काय म्हणताय तुम्ही, आपली केस लवकरच लागेल, म्हणजे प्रतापच्या केसमध्ये आता आपल्याला क्लू मिळायला पाहिजे ना, तो काय आपल्याला आहे, संतोष कुठे आहे. महिपती म्हणतो संतोष कुठे गेलाय मला माहीत नाही. अर्जुन लपून छपून हे ऐकत असतो आणि तो विचार करतो या सगळ्यामध्ये संतोषच मोठा क्लू आहे, मला गावावरून संतोषला आणलं पाहिजे. आता मात्र इकडे संतोष गावाला आलेला असतो. सायली गावाला येते. संतोष म्हणतो त्यावेळेला जेव्हा मी तिकडून निघून जात होतो ना, तेव्हा साक्षी आणि तिची माणसं आली होती. यावरती सायली म्हणते अर्जुन सरांनी तुम्हाला सेफ ठिकाणी ठेवण्याचं ठरवलंय, गावाला सुद्धा ते पोहोचू शकतात, कारण त्यांना तुमच्या गावाचा नक्की पत्ता कुठूनही मिळेल, त्यामुळे तुम्ही आता माझ्यासोबत चला. असं म्हणत आता मात्र इकडे अर्जुन आणि सायली संतोषला घेऊन पुन्हा एकदा सेफ ठिकाणी येतात. सेफ ठिकाणी संतोषला आणल्यावरती संतोषसोबत खूप मोठा प्लॅन ठरतो की संतोषने मुद्दाम साक्षीसमोर जायचं आणि मग मात्र साक्षीची सगळी हालचाल रेकॉर्ड होणार असते आणि संतोषवरती बारीक नजर ठेवायला अर्जुनची माणसं आणि पोलीस तैनात असतात. आता मात्र सगळा प्लॅन ठरतो. इकडे साक्षीला कळतं की संतोष परत आलाय. मग ती आपल्या माणसांना घेऊन संतोषला किडनॅप करण्यासाठी येते आणि सांगते काहीही करून संतोषला तुम्हाला किडनॅप करायला पाहिजे. अर्जुनची माणसं आणि पोलीस या मागावरती असतात, पण इथे सगळ्यात मोठा भेद होतो म्हणजे आता चैतन्यला. साक्षीचं फोनवरचं बोलणं चैतन्य ऐकतो की संतोषला काहीही करून आपल्याला किडनॅप करायला पाहिजे आणि संतोषने तो पेन ड्राईव्ह कुठे केला हे सुद्धा आपल्याला सांगायला पाहिजे. कोर्टात जर सायलीने पेन ड्राईव्ह आणि हे केला तर काही आपलं खरं नाही. कोर्टात सायलीने पेन ड्राईव्ह दाखवला तर संतोष आणि अण्णांचं सगळं बोलणं समोर येईल, मग आपल्याला जेलची हवा खायला लागेल. आता मात्र अर्जुन आपल्या बाईकचा पाऊच का चेक करत होता हे आता साधारण इकडे चैतन्यला समजतं आणि तो ताबडतोब मेहता आणि मेहता केसच्या संदर्भात काढलेले सगळे डॉक्युमेंट्स पाहतो. त्यात त्याला तो पेन ड्राईव्ह दिसतो. आता मात्र चैतन्यसमोर सगळा डाव उलटलेला असतो आणि तोपर्यंत इकडे पोलिसांनी सुद्धा संतोषला धमकवताना साक्षीच्या गुंडांना पाहिलेलं असतं, तेव्हा ते पकडतात आणि गुंडांना जेलमध्ये टाकलं जातं. गुंडांकडून बदलून तुम्ही कुणाची माणसं आहात हे वदवून घेतलं जातं. तिथे पण महिपती साक्षीचं नाव येतं आणि मोठा साक्षीदार चैतन्य पेन ड्राईव्ह घेऊन अर्जुनच्या आता मात्र ऑफिसला येतो. अर्जुनचं दार नॉक करतो. अर्जुन म्हणतो कमीन. आता आपल्यासमोर चैतन्य येऊन उभा राहील असं मात्र अर्जुनला वाटत नसतं. अर्जुन मान वरती करून पण बघत नाही, त्याला वाटतं सायली आली असेल. त्याच वेळेला आपल्या हातामधून पेन ड्राईव्ह काढत आणि अजून खूप डॉक्युमेंट्स अर्जुनच्या समोर ठेवत चैतन्य खूप मोठा खुलासा करतो. अर्जुन बघतच बसतो, हे काय, ही कसली फाईल. चैतन्य म्हणतो तुझी फर्म मी पुन्हा जॉईन करतोय आणि आपल्या प्रताप काकांच्या केसमधले हे एव्हिडन्स. अर्जुन पाहतच बसतो, हे काय आहे. चैतन्य म्हणतो हो, आता मी साक्षी महिपतीच्या विरोधात ही साक्ष देणार आहे. अर्जुनला काहीच कळत नाही. तो म्हणतो काय आहे हे. चैतन्य म्हणतो जे तू माझ्या बाईकमध्ये काल शोधत ना तो पेन ड्राईव्ह. अर्जुन धाडकन उभा राहतो आणि म्हणतो काय. यावरती चैतन्य म्हणतो हो, मी ना मेहता आणि मेहता केसच्या संदर्भात ते कागदपत्र काढले, त्यात तो पेन ड्राईव्ह होता. आता सायली तिकडे येते आणि म्हणते महिपती आणि साक्षीचे गुंड पकडले गेलेत, म्हणजे आता ज्या माणसाने धमकवत होते संतोषला ते पकडले गेलेत. यावरती चैतन्य म्हणतो आणि मी आहे सगळ्यात मोठा पुरावा. महिपती आणि साक्षी यांचं बिंग फोडण्यासाठी मी इथे आलोय. त्यांना शिक्षा दिल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. माझ्या मित्राला लांब केलं, माझ्या वहिनीला किडनॅप केलं, माझ्या काकांना या सगळ्यामध्ये अडकवलं, याचा मी पुरेपूर बदला घेणार. चैतन्याचे डोळे उघडलेले असतात.